महाराष्ट्र राज्यातील या लाईव्ह पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी मगाच सर्व माझ्या महाराष्ट्रातील मराठा बंधू भगिनींना आणि सुज्ञ नागरिकांना बंधू भगिनींना नम्रतेची विनंती केलेली आहे की मी 6:30 वाजता मनोज दादा जरांगे पाटील यांनी माझ्यावरती जे बेछूट आरोप करण्याचा सपाटा सुरू केलेला आहे त्याच्या संदर्भामध्ये मला काही खुलासा करणं क्रमप्राप्त वाटतंय आणि एक लहानपणापासूनचा एक चळवळीत अण्णासाहेब पाटील यांच्या 82 सालाच्या आत्महत्येनंतर वयाच्या 11व्या वर्षी भगवा झेंडा, कारण 81 साली माझ्या थोरल्या भावानी अशोक राऊत, चुलत भाऊ चिमाजी राऊत, माझे भाऊजींचे भाऊ बबन पवार, माझे मावस भाऊ दत्तू मोहिते, वासंगी माझे रावचळीवरचे सर्व कार्यकर्ते यांनी कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांच्यावरती प्रेरित होऊन मराठा महासंघाची बार्शी आणि रौचाळ या ठिकाणी स्थापना केली आणि स्थापना करून पहिल्यांदाच, कारण 77 साली कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांनी छत्रपती शिवरायांचा पुतळा बार्शीमध्ये आणला आणि तो पुतळा आज दिमाखाने या ठिकाणी बार्शीमध्ये उभा आहे. परंतु छत्रपती शिवरायांची शिवजयंती या बार्शीमध्ये होत नव्हती, मराठा बांधव एकत्रित होत नव्हता आणि ते काम माझ्या परिवारानं, माझ्या थोरल्या सर्व भावंडांनी, माझ्या जे काही हितचिंतक आहेत नातेवाईक यांनी या ठिकाणी सुरू केलं बांधवांनो. आणि त्या चळवळीमध्ये वयाच्या 11 वर्षापासून मी एक सक्रिय कार्यकर्ता म्हणून काम केलेलं आहे. वयाच्या 16व्या वर्षापासून ते वयाच्या 26व्या वर्षापर्यंत मी मराठा महासंघाचा अध्यक्ष म्हणून या बार्शी तालुक्यामध्ये काम केलं आणि बार्शी शहर, तालुका, त्याचबरोबर मंगळवेढ्याला पण मी जायचो, सोलापूरला पण जायचो. त्यावेळेस आमचे आदरणीय बाळासाहेब गव्हाणे, कोरके सर, बिटू जाधव, बार्शीतले आमचे सोलापूरचे आम्हाला सहकार्य करणारे आदरणीय विजय मुळी, दास शेळके, सुनील रसाळे, त्याचबरोबर अण्णासाहेब पाटील यांच्या नंतर आदरणीय ॲडव्होकेट शशिकांत पवार साहेब, वडतिले, ही सगळी मंडळी त्यावेळेस आम्हाला मार्गदर्शन करायचे आणि त्या चळवळीत अत्यंत बालवयापासून वयाच्या 16व्या वर्षापासून मी प्रत्येक आंदोलन, मोर्चे, लाट्या काट्या खाऊन संपूर्ण बार्शी तालुक्यातील तमाम तालुक्यातील जनतेला, मराठा समाजालाच नाही तर संपूर्ण जनतेला माहित आहे, मला जवळपास 15हून अधिक वेळा मराठा महासंघाचं काम करत असताना अंगावरती गोळी येईपर्यंत पोलीस स्टेशनला मार खावा लागला, माझ्या जमिनी विका लावल्या. परंतु मी चळवळ कधी थांबवली नाही. ज्यावेळेस राजकारणामध्ये आलो शिवसेनेचा शहर प्रमुख म्हणून, त्यावेळेस मराठा महासंघाची सूत्र बाळासाहेब गव्हाणे व आमचे सगळे इतर पदाधिकारी यांच्याकडे त्या ठिकाणी दिली. मराठा महासंघामध्ये जरी काम करत होतो बांधवांनो, तरी मराठा महासंघाचं ब्रीद वाक्य होतं की सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन काम करायचं आणि छत्रपती शिवरायांच्या विचाराशी प्रेरित होऊन छत्रपती शिवरायांची 12 पुस्तकं वाचून, शंभूराजांची पुस्तकं वाचून, राजाराम महाराजांची पुस्तकं वाचून, या सगळ्या थोर पुरुषांची, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सगळ्यांची पुस्तकं वाचून मित्रांनो, ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी 11 पगड जातीच्या सर्व जाती धर्मातील बांधवांना बरोबर घेऊन काम केलं, त्या धर्तीवरती बार्शीमध्ये काम करत असताना आज मराठा महासंघाच्या माध्यमातून मी काम करत असताना संपूर्ण बार्शी तालुक्याला, जिल्ह्याला, आसपासच्या धाराशिव, उस्मानाबाद या सगळ्या जिल्ह्याला, बीड जिल्ह्यापर्यंत किंवा जेवढे जण मला ओळखतात त्या सगळ्यांना माझा चेहरा माहित आहे. एक आक्रमक मराठा चेहरा म्हणून मला या ठिकाणी ओळखलं जातं. आज या ठिकाणी मी प्रामाणिकपणानं छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन सांगू इच्छितो मित्रांनो, या ठिकाणी बार्शीमध्ये सातत्यानं मराठा बांधवामध्ये काही चीड निर्माण होण्याची किंवा काही प्रश्न उपस्थित होण्याची असंख्य कारण आहे. कारण या ठिकाणी मी मगाच सांगितलं की या बार्शीमध्ये छत्रपती शिवरायांची शिवजयंती करणं सुद्धा वर्ज्य होतं आणि त्या काळामध्ये आम्ही जय भवानी जय शिवाजी म्हणायचं म्हणलं तरी पंचायत असायची. अशा प्रतिकूल अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी काम करत असताना
ज्यांच्याबरोबर काही या बार्शीतले खंडोजी खोपडे काम करतात ते जरंगे दादा पाटलांना बार्शीची पार्श्वभूमी चुकीची सांगतात। माझे असलेले परंपरागत विरोधक त्यांच्या सुद्धा जातीवादाबद्दल मी काही बोलणार नाही, मला काही जातीवादाचा विषय न्यायचा नाही, परंतु परंपरागत सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे की बार्शी तालुक्यामध्ये लिंगायत मराठा हा वाद आहे, गेली 150 वर्षाचा इतिहास आहे। याच्यापूर्वी पण नरसिंह तात्या देशमुख, डॉक्टर कर्मवीर मामासाहेब जगदाळे, आदरणीय शितोळेताई, मी 85 साली निवडणूक लागली त्यावेळेस 15 वर्षाचा होतो। माझे वडील विठ्ठल राऊत त्यांनी बाबूराव आप्पांचा प्रचार केला, किसन आबा देशमुख 90ला उभारले, त्या ठिकाणी किसन आबा देशमुखांचा प्रचार केला। नंतर मी विश्वासभाऊ बारवलेंना आमदार करण्याचं स्वप्न पाहिलं, ती काही अडचणीमुळे उभारले नाही। मला नाईलाजानं 99 साली त्या ठिकाणी विधानसभेला उभारावं लागलं आणि या चळवळीतनं मी 300 मतांना पराभव झालो मित्रांनो। आणि 2004ला सगळ्यात समोड्याने जीवाचं रान केलं आणि माझ्यासारख्या एका मराठा योद्ध्याला त्या ठिकाणी बार्शीचा आमदार त्या ठिकाणी बनवलं। हे काम करत असताना समाजाची बांधिलकी मी कधीच सोडली नाही। आज ज्यावेळेस गेल्या सरकारच्या आता मी कुठल्याही नेत्याचं नाव या ठिकाणी घेणार नाही मित्रांनो, कारण तळचा माल लगेच केला जातो की कुठल्या जरी नेत्याचं नाव घेतलं, शेवटी राजकारण करायचं म्हणलं मी त्यावेळेस शिवसेनेमध्ये पण काम केलं, त्याच्यानंतर आदरणीय नारायण राणे साहेबांबरोबर मला काँग्रेसमध्ये जावं लागलं, त्याच्यानंतर राणे साहेबांच्या अडचणी झाल्या, परत मला शिवसेनेमध्ये जावं लागलं, त्याच नेतृत्वाने मला पराभूत करण्याचा कट केला म्हणून मला भाजपमध्ये परत जावं लागलं। आणि या ठिकाणचा मराठा सुरक्षित राहावा, सगळा समाज बांधव व्यवस्थित राहावा, त्या दृष्टिकोनातून मला काही पक्षांतर करावं लागलं। नंतर मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवलो, अपक्ष दोनदा माझा एकदा निसटता पराभव झाला, दोनदा मी 10,000 एकदा मतानं बोललो, एकदा 5,000 पडलो, एकदा 3,000, 3 वेळेस माझा पराभव झाला, 2 वेळेस मला आमदार केलं बांधवानो, 4 वेळेस माझ्याकडे पंचायत समितीत येणारा महाराष्ट्रातला पहिला एक बिगर साखर कारखाना असलेला मराठा नेतृत्व करणारा या ठिकाणी राजेंद्र राऊत नावाचा तळागाळातला कार्यक्रम, 15 वर्षे नगरपालिका आली। आजही माझ्याकडे 128 मधल्या 95 ग्रामपंचायत आहेत, 135 मधल्या 85 सोसायट्या माझ्याकडे बांधवानो, जवळपास 40 पैकी 29 नगरसेवक निवडून आले, 6 नगरसेवक विरोधी बाजूचे माझ्याकडे आले। आज पंचायत समितीमध्ये माझ्याकडे सत्ता होती, जिल्हा परिषद मध्ये मी सत्ता आणली बांधवानो, आज बाजार समिती सरकारी माझ्याकडे आहे, खाजगी बाजार समिती मी निर्माण केली। मी जर तळागाळामध्ये सर्वसामान्य शेतकरी बांधवांकरता काम करत नसलो तर मला नाकारलं असतं। आज बहुसंख्य जवळपास 48 ते 50% मराठा समाज या तालुक्यामध्ये आहे। आज जवळपास या ठिकाणी या शासनाच्या माध्यमातून जवळपास 50,000 एकर जमीन भिजवण्याचा मी प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। 1 वर्षाच्या आत 50,000 एकर जमीन ओलिताखाली येते, पुढच्या पंचवार्षिक मध्ये 50,000चं नियोजन केलंय, MIDC चालू आहे। म्हणजे सर्व स्तरावरती सगळ्याच बांधवांना मी या ठिकाणी रोजगार निर्मिती करून देतो किंवा मराठा समाजाच्या शेतीबाडीची। कधी काळी ऊस जात नव्हता तर स्वतःच्या कुटुंबातल्या पैशातनं कारखान्याला डिपॉझिट करून ऊस शेतकरी बांधवांचा घालवला, 470 कोटी रुपयाची शेतकरी बांधवाला मदत केली बांधवांनो। या सगळ्या गोष्टी करत असताना, मराठा महासंघाचं पण काम करत असताना आपल्या सर्व बार्शीकरांना, राज्यातल्या माझ्या सर्व मराठा समाज बांधवाला मी विनंती करतो बांधवांनो, कुणीही नातेवाईक असेल, कुणी असेल तर तुम्ही माहिती घ्या, ज्यावेळेस SC-BCचं गेल्या वेळेच्या सरकारनं आरक्षण दिलं त्यावेळेस 1 महिनाभर कॅम्प लावून 17,000 दाखले माझ्या बंधू भगिनीला मराठा समाजाच्या देणारा महाराष्ट्रातला एकमेव आमदार मी, मराठा आमदार। दुसरा मुद्दा, त्या ठिकाणी वधूवर मेळावा, परिचय मेळावा वेळोवेळी मराठा समाजाचा घेतला, मराठा समाजाचे सामूहिक विवाह या ठिकाणी मी करून दिले। या ठिकाणी मराठा समाज बांधवांच्या शिक्षणाची ज्या ज्यावेळेस अडचण आली त्यावेळेस मी मोठे प्रयत्न केले बांधवांनो। त्याचबरोबर या ठिकाणी 18,000 कुणबी नोंदी हुडकण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला। आताही कुणबीचे दाखले देण्याचं माझ्याकडनं काम चालू आहे। SC-BCचे सुद्धा दाखले देण्याचं माझ्या ऑफिसवर 10 पोरं या ठिकाणी कार्यरत आहेत, ते काम या ठिकाणी करतोय। आज जिल्हा मध्यवर्ती बँकेवरती प्रशासक जरी असला तरी त्या ठिकाणी माझं बऱ्यापैकी नियंत्रण जिल्हा मध्यवर्ती बँकेवरती आहे। 10 लाख रुपये माझ्या अण्णासाहेब पाटील महामंडळातून मिळावे याकरता मी ठराव करून त्या ठिकाणी घेतला। आज असंख्य काम
आज संपूर्ण मराठा समाज बांधवांसाठी या ठिकाणी करत असताना शिवजयंती उत्सव असेल, सगळ्या बार्शीला माहित आहे 40-40, 50-50 हजाराची मिरवणूक आज तागायत 81 सालापासून आतापर्यंत या ठिकाणी या बार्शीमध्ये निघते. त्याचबरोबर 1990 पासूनचा मराठा मंदिरांचा प्रश्न होता. त्या ठिकाणी मी ज्येष्ठ मराठा बांधवांना विनंती केली की मी त्यामध्ये हस्तक्षेप करू. सगळ्यांच्या परवानगीनं सगळ्या बार्शीकरांना माहित आहे जवळपास 1.25 कोटीहून अधिकचं ते मराठा मंदिर दिमागामध्ये उभा राहिलेलं आहे 10-15 दिवसामध्ये. त्याकरता माझ्या राऊत परिवारानं 50 लाख रुपयाची सढळ हाताने मदत केली. मी काय उपकार केले नाही समाजावरती. समाजाचेच असंख्य उपकार माझ्यावरती माझ्यासारख्या कार्यकर्त्याला घडवलं. आज माझे जे आदर्श आहे, ज्यांना मी गुरु मानतो किंवा ज्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करतो, त्या छत्रपती शिवरायांचा पुतळा शिवसृष्टी निर्माण करण्याचं काम केलं बांधवांनी. प्रत्येक वेळेस मराठा समाज बांधवांच्या कुठल्याही अडचणी सोडवण्याकरता मी कधीच पाठीमागं या ठिकाणी सरकलो नाही, कधी पाठीमागं पाहिलेलं नाही मित्र. परंतु एवढं या ठिकाणी काम करत असताना आमच्या मनोज दादा जरांगेला माझ्याबद्दल कुठला संशय कशाचा आला, त्याचं पुराव्यानिशी स्पष्टीकरण केलं तर मला या ठिकाणी आनंद होईल मित्र. आज मी दादांना काही प्रश्न माझ्या मराठा समाज बांधवांनी या ठिकाणी उपस्थित केले. 11 प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेले. त्याची प्रिंट पण माझ्याजवळ आहे. अण्णा शिंदे म्हणून एक कार्यकर्ते संभाजी ब्रिगेडचे, त्यांचा सुद्धा संबंध काहीतरी कुणाशी लावला आहे. ते सुद्धा मराठा चळवळीतले शंभू राजे युवा क्रांतीचे ते कार्यकर्ते. काही काळ त्यांनी मराठा ब्रिगेड संभाजी ब्रिगेड मध्ये सुद्धा बांधवांनी काम केलं. अशा कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी काही प्रश्न उपस्थित केले. आणि या ठिकाणी माझी नम्रतेची मराठा समाज बांधवाला विनंती आहे बांधवांना, आज या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये प्रमुख 6 पक्ष आहेत, आणखीनही काही 10-12 पक्ष आहेत. मग 10-12 पक्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पवार साहेबांचे, शिवसेना उद्धव ठाकरेंचे, काँग्रेस त्या नाना पटोलेंची थोरातांचे किंवा सोनिया गांधींचे असं. या ठिकाणी शिंदे साहेबांची शिवसेना आहे, अजितदादाची राष्ट्रवादी, भाजपची या ठिकाणी पक्ष आहे, बहुजन विकास आघाडी प्रकाशजी आंबेडकर साहेबांची आहे, आठवले साहेबांचा आरपीआय पक्ष आहे, राजसाहेबांचा पक्ष आहे. असंख्य असे पक्ष या ठिकाणी काम करतात बांधव. आज प्रामुख्याने महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्हीमध्ये सातत्याने या लढती होतात. आज लोकसभेच्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये आपल्या संपूर्ण महाराष्ट्राला माहिती की मनोजदादा जरांगेंनी आरक्षणाचा मुद्दा उचलला मित्र. आनंदाची गोष्ट आहे. मला सुद्धा अभिमान वाटला कुणीतरी एक कार्यकर्ता मराठा समाजाच्या बाजूने लढतोय. कारण ज्या वेळेस कुठल्याही मराठा नेत्यांनी 58 मोर्चे निघाले होते, सगळ्यात सोलापूरचा मोर्चा विक्रमी होता आणि त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा ह्या छाव्याचा होता, या मावळ्याचा होता. सगळ्या बार्शीकरांना किंवा सगळ्यालाच माहित आहे की आणि कुठं जरी मोर्चा असेल, त्या जरंगे दादाची जरी मोर्चे होते तरी त्या मोर्चाला नियोजन कुणाचा प्रामाणिकपणा असायचं किंवा कोण कोण सगळी यंत्रणा कुणाची त्या ठिकाणी यंत्रणा लागायची किंवा काय लागायची. कुठलाही मोर्चाला मी किंवा माझ्या परिवारानं सहभाग घेतला नाही असा विषय त्या ठिकाणी नाही. मग समाजाचं राजकारण करत असताना किंवा समाजाचं काम करत असताना राजकारणाचा त्याच्यामध्ये संबंध येण्याचा प्रश्न उद्भवत नाही मित्र. मी तर आज अपक्ष आमदार आहे. मी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला जरी समर्थन दिलेलं असलं तरी या बार्शी तालुक्याच्या विकासाकरता समर्थन दिलेलं आहे. माननीय शिंदे साहेब मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत, अजितदादा, ह्या तिघांकडनं पण मी कामं भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये करून घेतलेली. तर ती माझं कर्तव्य. मला अपक्ष म्हणून निवडून दिल्यानंतर सरकारला गेल्या वेळेस विरोधी पक्षात होतो मी, आता 2.5 वर्षामध्ये सत्ता आल्यानंतर त्या ठिकाणी कामं करून घ्यायचं. परंतु मी कुणाची चमचगिरी करण्याचा प्रश्न उद्भवत नाही. मला त्याचं घेणं देणं पण नाही. आज मी स्वतः माझी दोन्ही मुलं सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठा समाज बांधवांना हात जोडून विनंती करतो मित्रांनो, 4000 कोटीचा निधी मी बार्शी तालुक्यामध्ये आणलेला आहे. माझा बहुत छोटे मोठे कामं घेत असेल, परंतु माझ्या दोन्ही मुलाला मी टेंडर किंवा रजिस्ट्रेशन पासून लांब ठेवलेला आहे. मी दाळ मिल, ज्वारीचं क्लिनिंगचा उद्योग आणि प्लॉटिंगच्या जे राजकारणाविरहित उद्योग आहेत. उद्या जरी मला राजकारण सोडायची वेळ आली 0 मिनिटात तरी माझी मुलं राजकारणावरती अवलंबून राहू नये
ह्याची मी खबरदारी अगोदरच घेणार आहे. अत्यंत आक्रमक चळवळीतला प्रामाणिक कार्यकर्ता आहे. मला त्याच्याशी त्या राजकारणातनं कोण तुकडा टाकत नसलेला चिंता तर मुळातच नाही. कारण पहिल्यांदा मी गेल्या वेळेस महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं, उद्धवसाहेब मुख्यमंत्री झाले आणि मी विरोधी पक्ष नेत्याला पाठिंबा दिला. हा पक्ष आमदार सत्ताधाऱ्यांना पाठिंबा देतात आणि मी उलट्या प्रवाहात पोहणारा मासा आहे आणि असा विरोधी पक्षाला पाठिंबा, त्याची जाणीव ठेवून या सरकारनं मला मोठ्या प्रमाणामध्ये माझ्या तालुक्यातलं सिंचन वगैरेचं काम या ठिकाणी केलेलं आहे मला. आणि या ठिकाणी ह्या मराठा चळवळीमध्ये मनोजदादा जरांगे या ठिकाणी ही चळवळ तुम्ही उभा करत असताना सगळ्या असंख्य मराठा समाजाच्या सगळ्याच पक्षातल्या आमदारांनी तुम्हाला मदत केलेली आहे. कुठल्याही एका आमदारांनी खिशात हात घातला नाही असा विषय नाही. सगळ्यांना, प्रत्येकाला ज्या समाजामध्ये जन्माला घातलं त्या समाजामध्ये कळकळ असती. तुम्ही जे एकटे मराठा समाजाचे मालक आहेत, कृपया हात जोडून माझी विनंती आहे, तुम्ही समजू नका. तुमचा भ्रम किंवा गैरसमज झालेला आहे की तुम्ही एकटेच मालक चालले. मी काय गोष्टी पुढे बोलणार आहे मराठा समाज बांधवांना, महाराष्ट्रातल्या तमाम काय घटना. आणि मी त्या ठिकाणी जरांगे दादा तुम्ही उपोषणाला बसला, त्या ठिकाणी लाठीचार्ज झाला, तो भाग वेगळा आहे. वस्तुस्थिती काय होणार आहे पुढे मला माहित आहे सगळं. मी पण इतका चळवळीतला कार्यकर्ता आहे, 4थी पासून मॉनिटर आहे, दोनदा आमदार झाले, मला सगळं जग कळते, राजकारण कळतं. मी काय इतका दूधखुळा नाही. परंतु तुम्ही समाजाचं नेतृत्व करताय त्याच्याबद्दल आम्हाला आनंद. त्यामुळं तुमची SITची चौकशी लागली. आम्ही गृहमंत्र्याला त्या ठिकाणी सांगितलं की समाजाचं नेतृत्व एखादा करत असेल तर ती चौकशी थांबवा. त्या पद्धतीचा शब्द सुद्धा तुम्हाला घेऊन आलो, ती शब्द सुद्धा तिथं दिला. हा सगळा उभा महाराष्ट्र जाणतोय. दुसरा मुद्दा, माझ्या मराठा समाज बांधवांवरती गुन्हे दाखल झाले. मी 15-16 आमदारांनी माननीय शिंदे साहेबांची भेट घेतली, गृहमंत्र्यांची भेट घेतली. नाव सुद्धा घेत नाही, त्यांचं नाव घेतलं की कुणाला एलर्जी होती कुणाला माहिती. त्यांचं नाव सुद्धा घेत नाही मी इथं. आणि त्यांना आम्ही सांगितलं की अजिबात या ठिकाणी गुन्हे दाखल, सगळ्याच आंदोलनातले गुन्हे मागे घेतात, काही गुन्हे मागे घेण्याचे. परंतु जे गुन्हे जे मोठे गुन्हे दाखल झालेले 307 किंवा 353 हे जर डायरेक्ट मागे घेतले तर त्या ठिकाणी कुणीतरी कोर्टामध्ये याचिका दाखल करून त्याला रितसर लॉ डिपार्टमेंटचं मत घेऊन काही गुन्हे कमी करण्याची सरकारची पण प्रक्रिया. मला चळवळीला काय सरकार म्हणून बोलत नाही, मी सरकारची बाजू घ्यायचा काय संबंध नाही. मी मराठा कार्यकर्ता किंवा चळवळीतला कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी बोलतो. आज या ठिकाणी मनोजदादा तुम्ही उपोषण केलं, तुमच्या उपोषणाचा सन्मान माझ्या तरी जीवनामध्ये मी मगा सांगितलं की 11व्या वर्षी भगवा झेंडा खांद्यावरती घेतला. आम्ही तुळजापूरला सुद्धा गेलो मराठा चळवळ त्या ठिकाणी. तुळजापूरच्या आई जगदंबेच्या पुढं सगळ्यांनी बोटं फाडली आणि रक्ताचे टिळे लावले बार्शीतल्या मराठा समाजाने आणि मराठा चळवळ उभी करायचं प्रतिज्ञा केली आणि ती उभा पण केली आणि या ठिकाणी बार्शीमध्ये सक्सेस पण आजपर्यंत करून दाखवली. परंतु त्याला दृष्ट लावण्याचं काम कुठल्याही इथल्या खंडोजी खोपडेचे बार्शीतले काही जे फोटो तुम्हाला मनोजदादा पाठवतो, पवार साहेबांच्या बशा उचलत्यात, आमच्या विरोधकाच्या बशा उचलत्यात, चपल्या उचलत्यात, बॅगा उचलत्यात, असल्या आमच्या इथल्या बार्शीतल्या काही खंडोजी खोपडेचे त्यांनी तुम्हाला घेरलंय. आणि राजाराऊ कसा आहे काय ही जी ऐकून घेण्याची मानसिकता आहे. तुमच्याकडे संयम नावाची कुठली चीज नाही. मला तुम्हाला कुणी एका सेकंदात काय बोललं की सगळ्याचीच आयमाय काढता. अरे तुम्ही मुख्यमंत्रीची आयमाय काढता, रिटार्जनची आयमाय काढता. ज्या विखे पाटील साहेबांच्या घराण्याने आशिया खंडातला पहिल्यांदा साखर कारखाना उभा केला, ज्या मराठा समाजाचा ऊस निघाला, गाळला, मेडिकल कॉलेज केलं, शिक्षण संस्था मराठ्याच्या पोरांना शिकवलं दादा, त्यांची सुद्धा आयमाय तुम्ही काढता. सगळ्याच मराठ्याच्या नेत्याची आयमाय तुम्ही काढायला लागला. आज तुम्हाला माहितीये, मला कळतंय बहुतेक तुमच्यापेक्षा वय माझं जास्त असेल, तुमचं कमी, बहुतेक कमी असेल, माझं 55 आहे, 45 वय असेल तुमचं. तुमच्यापेक्षा थोडा अनुभव मला जास्त आहे आणि या चळवळीत तर जास्त काम केलं असेल. उगा आता त्या अंतरवाली सराटीला दुर्दैवी घटना घडली हा तुमचा उदय झाला. परंतु तुम्ही तर त्या गोंधळामध्ये तुम्हाला तर एक थेंब पण रक्त निघलं नाही. हो आई माझं डोकं फुटलंय, 6 मिनिटात आहेत माझ्या डोक्यात, पाय फाटल्यात, पाठीवर छातीवर वार आहेत माझ्या,
वार आहेत माझ्या जमिनी किती गेल्या ती बघायला ह्या जरा एकदा. इथल्या मराठाला जी खरं प्रामाणिक मराठी आहेत, जे छत्रपतीचे मावळे ओरिजिनल आहेत नाही तर त्यांच्याकडनं एकदा ऐका आणि पत्रकार परिषदेमध्ये लाईव्ह ऐका, मग नेमकं कळन खरा छत्रपतीचा मावळा या बार्शीमध्ये काम करणारा कोण आहे. कुणाचं पण ऐकून काही एकदम बोलू नका. कुठल्याही मराठ्याला शिव्या देण्याचा तुम्हाला नैतिक अधिकार नाही. हे राजकारण आहे मित्रांनो. सगळ्या मराठा समाज बांधवाला सांगतो, हात जोडून सांगतो, सगळ्या पक्षामध्ये मराठ्याचे आमदार आहेत मित्रांनो. आज माझ्या अंदाजे कमीत कमी 145 288 पैकी 145च्या पुढं किंवा 1-2-3 आमदार कमी जास्त असतील. आज आमदाराची संख्या मोजा मित्रांनो. आज जर असंच चालत राहिलं, दादाचा हट्ट जर असा चालत राहिला म्हणून दादा, तर 100च्या आत मराठ्याचे आमदार आल्याशिवाय राहणार नाहीत. माझ्याकडनं लिहून घ्या. मी राजकीय तज्ञ आहे, मला सगळं कळतंय. तुम्ही कुणाचे आमदार पाडायला चालला? अरे तुम्ही ज्या पक्ष कुठल्या का पक्षात काम करा ना, कोण पण, तुम्हाला काय त्याशी घेणं देणं आहे? तो मराठा चळवळीची बांधील आहे का नाही तेवढं बघा. मी कुठल्या पण पक्षात, मी बहुजन विकास आघाडीमध्ये काम करेन, प्रकाशजी आंबेडकरांच्या, मी आठवले साहेबांच्या आरपीआय मध्ये काम करेन, मी भाजपमध्ये काम करेन, मी शिंदे साहेबांच्या शिवसेनेत काम करेन, दादाच्या राष्ट्रवादीत काम करेन, पवार साहेबांच्या करेन, उद्धव साहेबांच्या करेन किंवा काँग्रेसमध्ये करेन. तुम्हाला काय करायचंय कुणाच्या पक्षात? अरे जी भाजपमध्ये पण 60 आमदार आहेत, सगळ्यालाच पाडणार आहेत का तुम्ही? कशामुळे तुम्ही मराठीच्या आमदार पाडतो? मग मला मराठा म्हणून पाडायचं? 113 जण पाडतो. अरे मी पण आहे ना त्याच्यात. मी पण आता भाजपला पाठिंबा दिलाय म्हणतो ना. बरं आम्हाला पाडायचं, मग निवडून कोणाला आणणार आहेत तुम्ही? ती तर सांगा. म्हणजे आमच्या इथल्या विरोधकांनी त्यांची जी काही बगल बच्चे तुमच्याजवळ पाठवले त्यांना निवडून आणणार आहेत का? ते तरी सांगा एकदा. आणि तुमची इच्छा काय पूर्ण करायची का? इथलं मराठ्याचं अस्तित्व वार्षिकला संपवायचं का? तसं सांगा. तुम्हाला असं वाटतं का माझ्या घराण्याला आमदारकीची लय शिसारी लागली? माझ्या तमाम ज्या मराठा समाजातल्या बांधवांनी हातातल्या पोडासारखं इथं सांभाळले आणि मराठा समाजाने थोरल्या भावाची भूमिका बार्शीमध्ये बजावली, त्याच्यामुळे असंख्य समाज आश्रयाला आला. त्या सुद्धा समाजाने या ठिकाणी योगदान दिलं. या ठिकाणच्या तालुक्यातल्या जनतेला मी सुद्धा प्रामाणिकपणाने विचारणार आहे, बाबा आमचं नेतृत्व तुम्हाला आवडतंय का? जर जनता म्हणली आवडतं, आम्ही उभं राहू. आम्ही विचारू आम्ही कशा पद्धतीने उभं राहू. आम्हाला योग्य वाटलं आम्ही उभं राहू, नाही योग्य वाटलं आज या पत्रकार परिषदेत जाहीर करतो मित्रांनो. उद्या दुसरा सुद्धा एखादा मराठा कॅन्डिडेट असेल त्याला सुद्धा आम्ही या ठिकाणी जाहीर पाठिंबा देऊ आणि त्याला निवडून आणण्याची भूमिका या राऊत घराण्याची असेल. कुठली लालसा आम्हाला या आमदारकीची नाही. जसं स्वप्न दादा तुम्हाला मुख्यमंत्री पदाचं पडायला लागलेलं दिसतंय मला. तुमचं मंत्रिमंडळ पण तयार आहे हे ऐकतोय मी. आता कितपत खरं खोटं मला माहित नाही, पण ऐकतोय मी. परंतु तुमचा सन्मान या ठिकाणी एकनाथ शिंदे सारख्या एका रिक्षावाल्या मुख्यमंत्र्यांनी ठेवलेला आहे. ह्याची पण तुम्ही जाणीव ठेवा दादा. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मराठा समाज बांधव महाराष्ट्रातला ऐकत असाल, हात जोडून नम्रपणे सांगतो, महाराजांची शपथ घेऊन सांगतो मराठा बांधवांनो, तुम्ही आठवा ते जुने दिवस विसरू नका. कुणी 1982 साली ज्या माझ्या कैलासवासी अण्णासाहेब पाटलांनी डोक्यात गोळी घालून आत्महत्या केली. इतिहास विसरू नका कुणी. इतिहास अजिबात विसरू नका. त्या अण्णासाहेब पाटलांच्या बाबतीमध्ये कुणीही वेदना व्यक्त केल्या सरकारनं मला सांगा. ज्या एवढ्या थोर महात्म्याचं बलिदान त्या ठिकाणी दिलं गेलं, बलिदान त्या ठिकाणी त्यांना त्याग करावा लागला जीवनाचा. मित्र जीवन संपवलं तरुण वयात मित्रांनो. कुठल्या सरकारने दखल घेतली नाही, कोण कोणत्या सरकारमध्ये होतं बघा. परंतु आज प्रत्येक गोष्ट मी सरकारची तरफदारी करत नाही, चमचेगिरी करत नाही, पण खरं आणि खोटं या ठिकाणी समजून घ्या. माझी हात जोडून विनंती आहे. आज या ठिकाणी माझ्या माहितीप्रमाणे मला जेवढं कळतंय या राजकारणामध्ये किंवा समाजकारणामध्ये काम करतो बांधवांनो, तमाम माझ्या महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांना मी सांगू इच्छितो की आज या बार्शी तालुक्यामध्ये सुद्धा 1870 इंग्रज सरकार होतं ते 1930 पर्यंतच्या मराठा कुणबी नोंदी या ठिकाणी बार्शी नगरपालिकेमध्ये सापडल्या गेल्या. आज ग्रामीण भागातल्या सुद्धा रेकॉर्ड रूम मध्ये नोंदी सापडल्या. 18,000 नोंदी शोधण्याचं काम या तळमळीच्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे. सगळ्या बार्शीकरांना माहित आहे. उर्दू सुद्धा शिक्षक आणले, रात्र बरोबर बसवले.
सगळा स्टाफ बसवला 18,000 नोंदी एवढं। आज जवळपास या बार्शी तालुक्यामध्ये 2.25 लाख मराठा समाजाची संख्या आहे मित्रांनो। मी आज जबाबदारीने सांगतो प्रामाणिकपणाने, कमीत कमी 70 ते 75% समाज आज कुणबी ओबीसी मध्ये समावेश झालेला आहे। मला म्हणून दादा तुम्हाला एवढीच विनंतीपूर्वक विचारायचंय, ज्या अण्णासाहेब पाटलांना आपला जीव द्यावा लागला, गमावा लागला, त्यांचा कुणी विचार केला? परंतु तुम्ही उपोषणाला बसले होते। उपोषणाला बसल्यानंतर माननीय शिंदे साहेब मुख्यमंत्री आहेत, त्यांच्या सरकारनं दखल घेतली। शिंदे साहेबांच्या सरकारनं दखल घेतली, शिंदे समितीची स्थापना केली आणि सगळ्या कलेक्टरांना आदेश दिले कडक, सगळं रेकॉर्ड तपासा। रात्र सगळी माणसं बसवली तपासाला, सगळे महसूल कर्मचारी तपासाला बसवले मित्रांनो। सगळ्या नोंदी हुडकले गेल्या। तुमच्या तोंडात नाही ऐकलो 50 लाख नोंदी सापडल्या, 40 लाख तुम्ही सांगितलं। माझ्या आंदोलनाला यश आलं नाही एवढ्या नोंदी सापडल्या। मग आज या तमाम महाराष्ट्रातला माझ्या अंदाजानं तुम्ही जी आकडेवारी सांगितली त्यामध्ये जवळपास 50% होऊन कुणबीमध्ये पहिला विदर्भातला समाज गेलेला आहे। काही मोठ्या मोठ्या लोकांना पूर्वी ओबीसीचे दाखले मिळत होते, गपचूप काढायचे, कुठल्या तरी एखाद्या कलेक्टरनं सांगितलं की। परंतु ही मराठा समाजाची चळवळ उभी राहिल्यानंतर ज्या नोंदी सापडल्या गेल्या त्यामुळे 50% मराठा समाज हा कुणबीमध्ये गेला। काय कोकण मधल्या मराठा समाज बांधवांची मागणी आहे की आम्हाला ओबीसी समाजामध्ये नको, आम्हाला स्वतंत्र मराठा म्हणूनच आरक्षण पाहिजे। त्याकरता सुद्धा 2 मतप्रवाह या ठिकाणी मराठा समाजामध्ये येऊ लागल्यामुळं या ठिकाणी दोन्ही मराठा समाजाचं समाधान करण्याच्या दृष्टिकोनातून मराठा समाजामध्ये वाद लागू नये किंवा दरी पडू नये म्हणून या ठिकाणी माननीय शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी एसईबीसीचं सुद्धा 10% आरक्षण त्या ठिकाणी देण्यात आलं आहे। ही वस्तुस्थिती आहे। मग मला या ठिकाणी सांगा, आज एसईबीसीच्या खाली 10% आरक्षण दिलं गेलंय। कुणबीतला विदर्भातला तर मराठा समाज आहेच। मग माझ्या माहितीप्रमाणे 50% कुणबीमध्ये मराठा समाज समावेश झालेला आहे। तो मराठा समाज कुणबीमध्ये जात असताना 83 नंबरला आपला समाज त्या ठिकाणी आहे। मंडळ आयोगाच्या शिफारशीप्रमाणे कुणबी मराठा कुणबी, त्याकरता कुठल्याही ओबीसी समाजाचा विरोध नाही। आज ज्यावेळेस कुणाचा काही संबंध नव्हता, 94 सालामध्ये माननीय मोठ्या पवार साहेबांनी GR काढला 16%चा, त्याच्यावर तुम्ही एक शब्द बोलत नाही। माझ्यासारख्या मराठा समाजातल्या आज बोललो नाही, कार्यकर्त्याला शंका यायला लागल्यात। बार्शीतल्या जी चळवळीत काम केलेल्या त्याच्यावरती दादांचं काय वाक्यताच नाही, त्याच्यामुळे किती नुकसान झालं ह्याच्याबद्दल काय नाही। परंतु आज ज्या माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, मग फडणवीस उपमुख्यमंत्री असतील किंवा दादा, यांनी समाजासाठी जे निर्णय घेतले ते आज कुणबीचे दाखले मिळायला लागले। अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून 6,000 कोटी वाटप झालं, एसईबीसीचं आरक्षण त्या ठिकाणी मिळालं, सारखी योजना आहे। मराठा समाजातल्या तरुणांना परदेशातल्या शिक्षणाचा विषय आला, ओबीसी समाजाप्रमाणे मराठा समाजाच्या पण मुलांना फी त्या ठिकाणी मिळू लागली। त्याचबरोबर मुलींच्या बाबतीमध्ये सुद्धा मुलींची शिक्षणाची अडचण होती। आज शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली फडणवीस असतील किंवा अजितदादा असतील, यांनी जो निर्णय घेतला त्यामध्ये 100% मुलींना शिक्षण माफ केलं। अहो, ही मराठा समाजाची तीव्रता पाहून किंवा भावना ओळखून आज ह्या सरकारने निर्णय घेतले। मग जुन्या सरकारनं एवढं हानमार केली, अण्णासाहेब पाटलासारखं थोर व्यक्तिमत्व आपल्याला गमावं लागलं, परंतु तुम्ही भाग्यवान आहेत, तुम्हाला ती मराठा समाजाचं क्रेडिट घेताही नाही। आज उपोषण सोडायला तहसीलदार पण लवकर जात नाही दादा, पण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तुमचं उपोषण सोडायला गेले, हायकोर्टाचे 3 माजी न्यायाधीश तुम्हाला समजून सांगायला गेले। माझ्यासारखा तळमळीतला कार्यकर्ता तुम्ही दुसऱ्यांदा उपोषणाला बसले, त्यावेळेस तुमचं उपोषण सोडायला मी विनंती केली मुख्यमंत्री साहेबाला, फडणवीस साहेबाला आणि त्या ठिकाणी अजितदादा, तुम्हीच मला म्हणले जावा निरोप घेऊन या। मी शंभूराजांना घेऊन आलो, तिथल्या कलेक्टरला एसपीला पण माहित आहे,
आणि मला पण माहिती आहे दादा, मला आता बोलायला लावू नका. मी सगळ्या तमाम मराठा समाजाला या माझ्या राजाची शपथ घेऊन सांगतो, हे उपोषण सोडायला कोणी येऊ न येऊ, जसं तिसरं उपोषण सोडलं तसं उपोषण सोडणार होतं. यांचं उपोषण सोडण्याकरता सरकारची सुद्धा मानसिकता नव्हती. मान्य मुख्यमंत्री साहेब सुद्धा म्हणले ते राजेंद्र तू महागारी आहे, त्यांचा हट्ट किती पुरवायचा. तुम्ही मुख्यमंत्र्याला शिव्या देता, तुम्ही उपमुख्यमंत्र्याला शिव्या देता, तुम्ही ज्या रिटायर्ड न्यायाधीशांना सुद्धा शिव्या देता आयमायवर, तुम्ही सगळ्या आमदारांची आयमाय काढता, तुम्ही सगळ्या मंत्र्यांची आयमाय काढता, सगळ्या मराठा नेत्यांची आयमाय काढता. अरे कशामुळे बाबा, काय तुम्ही आमची काय बाब केलंय तुमचं? आम्ही मराठा समाजामध्ये जन्माला आलो आणि आम्ही आमदार खासदार झालो म्हणून तुम्ही आमची आयमाय काढता का? गरजवंत मराठा, आम्ही गरजवंत मराठ्यासाठी लढलो नाही का? आमच्या पण हाताला फोड दिसतो, आम्ही ज्यावर येऊ पडलो. सगळ्याच मराठ्याच्या नेत्यांनी काम केलं, तुम्हीच एकटे आता काम करता का? अरे मगाच मी सांगितलं की विखे पाटील घराणे आशिया खंडात साखर कारखाना पहिला चालू. आज या महाराष्ट्र राज्यामध्ये जवळपास 60% जमीन मराठा समाजाची आहे बांधवांनो. 90% साखर कारखाने मराठा नेत्यांचे आहेत. त्यातले 10-15% जर सोडले तर 80-85% कारखानदार जे आहेत त्यांची अवस्था काय बघा. त्यांची लेकरं काय म्हणतात, बिगर कर्जाचा आम्हाला 25 लाखाचा उद्योग करून द्या, 500-1000 कोटी रुपये कर्ज आहे. अरे मराठ्यांच्याच ऊसाचा प्रश्न निर्माण व्हायचा म्हणून मराठ्याच्या नेत्यांनी कारखाने काढले, शिक्षण संस्था काढल्या, मेडिकल कॉलेज काढले, सूतगिरण्या काढल्या, बँका काढल्या, त्यातनं कर्ज निर्मिती झाली, सगळं झालं. डॉक्टर झाले, इंजिनियर झाले, शिक्षक झाले, सगळं झालं. आज आदरणीय वसंतदादा पाटलांनी इंजिनिअरिंग कॉलेज दिले, मेडिकल, मग सगळे पतंगराव सगळे मराठी शिकले. तुम्ही सगळ्या मराठ्यांच्या घरी आता 10-10 किलो सोन्याची बिस्किटच दिले. मला आश्चर्य वाटलं. अरे म्हणजे त्या सगळ्या मराठ्यांनी योगदान दिलं त्याचं काहीच नाही. अरे बाबा कमीत कमी आभार नका मानू किंवा कौतुक नका करू. आम्हाला कौतुकाची गरज नाही, आम्हाला शिव्या तरी कमीत कमी देऊ नका. उद्या जर आम्हाला मराठ्याची माणसं म्हणली किंवा बार्शी तालुक्यातली म्हणली घरी बसा, घरी बसतो आम्ही. आम्हाला काय पडलं, आमचा धंदा आहे, आमचं धंदा पाणी करत बसू. आम्हाला तुम्हाला राजकारण करायचं तुमचं तुम्हीच करा, परंतु तुम्हाला एवढा अहंकार येण्याचं कारण काय? आणि एका अण्णा शिंदे म्हणून एक कार्यकर्ता आहे मराठा चळवळीतला, त्यांनी तुम्हाला 11 प्रश्न विचारलेले आहेत. त्याचे प्रश्न काय चुकीचे आहेत, त्या 11 प्रश्नाची उत्तरं द्या. तुम्ही आता म्हणले काय गेवराच्या सभेत माजलगावच्या सभेमध्ये, दादा ही भाषा तुम्ही वापरायला नाही पाहिजे माझ्याबद्दल. आम्ही पण छत्रपती शिवरायांचा मावळा आहे, माझ्या पण जुन्या घराने, मी पण कोकणातला आहे. माझं घरानं पण छत्रपतींच्या सैन्यात होतं, त्यावेळेस पण रक्त सांडलंय. मध्ये पण महाग आम्ही बालवयामध्ये, तरुण वयामध्ये मराठा समाजासाठी छातीचा कोट केलेला आहे, लढलो, रक्त सांडलं, मार खाल्ला, जेलमध्ये गेलो. आणि आता तुम्ही जर मराठा चळवळीतल्या काम करणाऱ्या जर राजेंद्रराव सारख्या एका चळवळीतल्या कार्यकर्त्यांवर आरोप करत असाल, तुम्ही एकटेच वफादार आहेत आणि बाकीचे सगळे मराठ्याचे नेते गद्दार आहेत, असं जर म्हणत असताल दादा, तर मला कीव येते तुमची. आज या ठिकाणी माझ्या तमाम महाराष्ट्रातल्या बघणाऱ्या मराठा बांधवांना मी प्रामाणिकपणानं जे बैठकीमध्ये 2-4 गोष्टी सांगणार आहे मित्रांनो. जर खोट्या निघाल्या, मी 3च सांगतो आता, परत बाकीच्या सांगतो, आणखी शिल्लक ठेवतो. काय काय घटना काढायची चर्चेला गेल्यानंतर. जर मी खोटं बोलत असेल तमाम महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांनो, तर मी विठ्ठल राऊताचा मुलगाच नाही आणि मी छत्रपतीचा प्रामाणिक भक्त नाही. आज आम्ही मनोज दादा तुमच्याबरोबर चर्चा करायला गेलो असताना साताऱ्याची काय मंडळी त्या ठिकाणी आलेली, उदयनराजे महाराजांचा त्या ठिकाणी विषय निघाला. म्हणले फडक्या मतात निवडून आले, फडक्या मतात निवडून आले. मला तर त्या दिवशी खऱ्या अर्थानं धक्का बसला. दादा तुम्हाला किती अहंकार चालला. मी माझ्या या देवाची शपथ घेऊन सांगतो तमाम महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांना, दादांचं हे वाक्य आहे, मी फुकलो असतो तरी राजे पडले असते.
मी फुकलो असतो तर हे राजे पडले असते, मी राजे आहेत म्हणून सोडून दिलं असा हात केला. मी जर खोटं बोलत असेल तर या महाराजाचा भक्त आयुष्यात नाही मित्रांनो, माझ्या विठ्ठलरावचा पोरगा नाही. मी माझ्या आई बापा शपथ खरं सांगतो, आज मला पण माझ्या संसदेच्या बाहेर जाऊन देऊ नका. मी तर तुम्ही फुकल्याने करताना त्यापेक्षा 100 फुकलेले लिखू राहील. आज दुसरा मुद्दा या ठिकाणी सांगतो बांधवांनो, माझ्या आई वडिलांची शपथ घेऊन सांगतो, छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन सांगतो. ज्यावेळेस जरांगे दादांबरोबर चर्चा केली, दादा हीच चर्चा केली होती, अण्णासाहेब पाटलांच्या बाबतीत ही गेलं, तुम्हाला मान सन्मान शिंदे साहेब त्यांच्या सगळ्या मंत्रिमंडळाने दिलाय, सरकारनं दिलाय, तुमच्या काय मागण्या आहेत व्यवस्थित मला सांगा, तुम्ही तुमचे 4-5 वकील मला जोडून द्या, जे काय आहे ते व्यवस्थित मला समजून सांगा, नेमकं काय करायचं, हैदराबाद गॅजेट, ओबीसी मराठा हे काय कसं आहे का आहे ते सांगा. मी तुम्हाला पण कोर्टातल्या पद्धती सांगितल्या, तुम्हाला पण माहिती आहे, तुम्ही पण चळवळीतले कार्यकर्ते. मी एवढं त्या ठिकाणी म्हणलं तुम्हाला की दादा काही लढाई आपण मोर्चाच्या माध्यमातून लढली, काय आंदोलनाच्या माध्यमातून लढली, ठीक आहे, परंतु ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली त्या घटनेच्या आधारावरती सुद्धा आपल्याला काय आमची चालावं लागणार, काय कोर्ट कचेरी करावं लागणार. आणि ज्या आपल्या मागण्या सातत्याने मराठा समाजाचे शासन सरकार पुढे गेलेले आहेत, आपण हायकोर्टामध्ये पिटिशन टाकू, सुप्रीम कोर्टात काय करायचं असलं करू, मी सगळे मराठा आमदार एकत्र करतो, जे काय कोट 2, 5, 10, 20 कोटी रुपये वर्गणी करायचे आम्ही करतो. जर कुणी नाही दिले तर 5-10 कोटी रुपये माझं शेत विकतो, रोहितगी सारखे वकील द्या, राम जेठमलानीच्या पोराला उभा करा, कुठलाही वकील सांगा, वकील द्या, हायकोर्टातनं डायरेक्शन द्या. आणि जर आपलं हैदराबाद गॅजेट असेल किंवा मराठा ओबीसी एक असेल तर हायकोर्टात आपण याचिका दाखल करू, डायरेक्शन मागू, डायरेक्शन मागितल्यानंतर कोर्ट निर्णय त्या ठिकाणी देतो. 4 आठवड्यात 8 आठवड्यात सरकारनं प्रतिज्ञापत्र सादर करावं, ही परंपरा आपल्या घटनेत तरतूद आहे. त्याप्रमाणे आपण तो प्रश्न सोडू, कुठलाही वकील लावायचं सांगा, किती पैसे लागू दे, आम्ही मराठ्याच्या आमदार वगैरे, आणि कुणी नाही दिली तर मी बघतो, ही माझी भाषा आहे बांधवांनो. तर मला उत्तर प्रामाणिकपणानं सांगतो मराठा बांधवांनो, अरे राऊतसाहेब ह्या केसचा वकील पण मी आहे, जज पण मी आहे, हे उत्तर मला दिले. मग तुम्हाला हा विषय मिटवून द्यायचा नाही का? नेमकं ह्या विषयाचं करायचं काय तुम्हाला, त्याचं उत्तर मला द्या. तिसरा मुद्दा, ज्यावेळेस सगळे स्वरेचा विषय होता बांधवा, त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा तुम्ही नाही परंतु तुमच्याकडचे 1-2 व्यक्ती आहेत, त्यांची नावं वेळ आल्यावर जाहीर करा. मी म्हणलं सगळे सोयरीचा विषय, मला म्हणले सगळे सोयरीचं तुम्ही डिक्लेअर करा, ठीक आहे म्हणलं. मी चर्चा शंभूराजे देसाईंबरोबर पण केली. सगळ्या चर्चा होत असताना सगळे सोयरीच्या बाबतीमध्ये अधिसूचना निघली, त्याला कायद्याचं रूपांतर करायचं, परंतु त्याला जवळपास 7-7.5 लाख हरकती आलेल्या होत्या. त्याच्या बाबतीत पण तुमच्या सहकार्यांबरोबर मी चर्चा केली. तुमच्या सहकार्यांचं असं मत आलं दादा, मी म्हणलं त्या हरकती आल्या, त्याला कायदेशीर नोटिसा, उत्तर जवाब सगळे हिअरिंग वगैरे व्हावं लागतंय. बिगर सुनावणीचा जर निर्णय दिला तर ती कोर्टात टिकणार नाही. तुमचे सहकारी म्हणले तुम्हाला काय करायचं, टिकू द्या, अगर नाही टिकू द्या, देऊन टाका. नेमकं तुम्हाला करायचं काय? बरं, त्याच्यामध्ये परत काय माझे सहकारी वारशिकले होते, ते सुद्धा होते सगळे सोयऱ्याच्या बाबतीमध्ये चर्चा करत असताना, आणि अशा रीतीनं तुमचं तुम्ही देऊन टाका म्हणले. परत हा निरोप येत असताना बघू आपण सगळे सोयऱ्याचा विषय कसा मिटवता येईल तो बघू. हा निरोप घेऊन मी शासनाकडे गेलो, शासनाकडनं आम्ही परत तुमच्याकडे आलो. तुमच्याकडे आल्यानंतर तुम्ही आणखीन हातभरी यादी दिली, ह्याच्यामध्ये एवढं वाढवा. मग सगळे सोयऱ्याचा ज्यावेळेस अधिसूचना निघाली त्यावेळेस एकनाथ शिंदे साहेबांनी आणि तुम्ही वाशीला गुलाल उधळला, त्यावेळेस पण दुसऱ्यांदा मुख्यमंत्री तुमच्यासाठी आले राहू. नशिबानं आहे कुठल्याच उपोषणाला मुख्यमंत्री भेटायला जातो. तुम्हाला एवढा मोठा मान या सरकारच्या काळात का? रिक्षावाला मुख्यमंत्री झाला म्हणून काही अडचण आहे का? पवारांच्या घरानं मुख्यमंत्री तुम्हाला पाहिजे का आणखीन काही वेगळा हेतू आहे? त्याच्या पण खुलासा आम्हाला या ठिकाणी झाला पाहिजे. आणि मुख्यमंत्र्यांनी तुम्ही गुलाल का उधळला?
तुम्हाला काय नैतिक अधिकार आहे गुलाल उधळून परत उपोषण करायचा? गुलाल उधळल्यानंतर प्रश्न सुटला, सगळ्या गावागावात गुलाल उधळला गेला. सगळ्या पत्रकार बांधवाला पण माहित आहे, सगळ्या मराठा बांधवांना माहित आहे ना तुम्हाला पण? सगळीकडे गुलाल उधळला ना. मग एवढा गुलाल उधळायचा विषय काय होता? कशामुळे हे? कशामुळे नेमकं? मगाच मी सांगितलं की सगळ्या पक्षामध्ये जवळपास 145 ते 150 आमदार मराठ्याचे आहेत. तुम्हाला नेमकं मराठ्याचेच आमदार पाडायच्यात का? तुमचा उद्देश कशा पद्धतीचा आहे तो आम्हाला काही लक्षात येत नाही ना. त्यामुळं या बार्शी तालुक्यातल्या काही मराठा समाज बांधवांनी तुम्हाला प्रश्न विचारले. 11 प्रश्न आहेत. त्या 11 प्रश्नाची उत्तरं प्रामाणिकपणाने द्या, आमची काही हरकत नाही. आम्ही आरक्षणाच्या चळवळीशी तुमच्या अगोदर बसणं आहे, आजही आहे उद्याही राहू. परंतु ज्या वेळेस आरक्षण देण्याची बैठक मला माहित आहे, मी आमदार असल्यामुळं सह्याद्री दीपिकावरती झाली, त्यावेळेस ठरलंय राव ओबीसीतनं सोडून आरक्षण बोला म्हणून. त्याच्यावरती सह्या आहेत सगळ्या पक्षाच्या. पवारांची सही आहे, उद्धव साहेबांची सही आहे, नाना पटोलेंची आहे, सगळे जेवढे पक्ष आहेत तिकडं शिंदे साहेबांची आहे, ते फडणवीस साहेबांची आहे, ज्यातली पक्षाची आहे, अजितदादांची आहे. म्हणूनच आम्ही तुम्हाला म्हणतोय ना, तुमच्यामुळे आज 31 खासदार काय हे गल्ले 5-10 खासदार आले. गरजवंत मराठा सांगितलं तुम्ही की महायुतीला मतदान करू ना. बरं, महाविकास आघाडीचे खासदार आले आले आनंद आहे, कुणीतरी आले. काय 2 पायाच्या ओढ्यात कोणतरी निवडून येणार आणि कोणतरी पडणार आहे, त्याच्याबद्दल काय दुमत नाही. अरे बाबा, त्यांना एकदा तरी विचारा ना, तुम्ही मराठा समाजाची मतं घेतल्यात का? ती जर म्हणले होय बाबा आम्ही मराठा समाजाच्या मतावरती निवडून आलोय, अरे मग द्या ना लिहून तुम्ही ओबीसीतनं आरक्षण द्या म्हणून. कुणी अडवलं तुम्हाला? बरं, उद्या दादा तुम्हाला बार्शीतल्या मराठ्यांनी काय विचारलंय दुसरं की महायुतीच्या सरकारनं जर ओबीसीतनं आरक्षण देत नाहीत म्हणतात, तर महाविकास आघाडीला जाहीरनामा प्रसिद्ध करायला हवा ना. उद्या आम्ही निवडणुकीला सामोरं जात असताना उद्या मराठा समाजाच्या जीवावरती आम्ही जर महाविकास आघाडीचं सरकार आलं तर आम्ही ओबीसीतनं आरक्षण देऊ, जाहीरनामा जाहीर करायला हवा. नाहीतर मुदत घ्या, महिन्याच्या आत आम्ही आरक्षण ओबीसी समाजातनं उद्या म्हणून ना. ह्या आघाडी सरकारनं काय आघाडीच ना, उद्या म्हणून ना केंद्राकडे जावा आणि तू गोल्या होईस तर खुर्चीवर मुख्यमंत्र्याच्या बसा. म्हणजे शिंदेला मुख्यमंत्री पदावर घालून नेमकं कुणाला करायचंय? महायुतीतनं तर मुख्यमंत्री शिंदे आहेत, महाविकास आघाडीतनं म्हणतं कोण मुख्यमंत्री पद मागतंय? नेमकं कुणाला शिवाय देताय तुम्ही? काय चाललंय? आणि नेमकं नीट समजून तरी विषय घ्या तुम्ही. का मराठा समाजाने तुमचा आदर केला, तुमचा मान सन्मान केला, हो कशाला पुराच्या वाटत जायचं म्हणून सगळी मराठीचे आमदार बिचारी ग बसत्यात, सगळे मंत्री माजी मंत्री ग बसत्यात, तुमच्या शिव्या खात्यात, आय माय काढता. मला तर म्हणता संडासला बसला मुताला गेला, ही भाषा आहे का तुमची? अरे माझ्या आताड्याला इन्फेक्शन झालं होतं म्हणून मी तुम्हाला 4-5 दिवसच लेट आलो भेटायला. आम्हाला संडास मध्ये बसला काय? अशा जर भाषा काय पद्धत आहे का ही बोलायची? ही सुसंस्कृतपणा तुमचा झाला का? हे छत्रपती शिवरायांनी आपल्याला शिकवलंय का? ह्या प्रश्नाचं उत्तर द्या. आता तुम्ही मागा सुद्धा म्हणले माजलगावच्या सभेमध्ये त्या राजेंद्र राऊत आमदाराला असं तसं, त्यांच्या ताईला विचारा आरक्षणाची काय गरज आहे. अरे आरक्षणाची गरज माझ्या बायकोला पण माहित आहे. परत म्हणले त्याच्या आईबापाला विचारा, माझ्या आईबापाला पण माहित आहे दादा, माझ्या बायकोला पण माहित आहे. आता माझ्या बायकोनी ना आईबापानं काय केलं तुम्हाला काय बोललेत का? मी तरी काय बोललोय का? आता बार्शी तालुक्यातले मराठ्याची पोरं जर तुम्हाला प्रश्न विचारत असतात आणि तुमच्या जर नाकाला झुमला असेल मायाबद्दल आणि माझ्या कुटुंबापर्यंत जर तुम्ही जात असाल आणि तुम्ही म्हणता त्या माजलगावच्या सभेमध्ये हे त्या राजेंद्र राऊताच्या दारात जागा आहे का सभा घ्यायला? दादा मी पण छत्रपतीचा मावळा आहे. माझ्या पण घराण्यानं या हिंदवी स्वराज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यासाठी गादीसाठी रक्त सांगलेलं माझं घराणं आहे. इतिहास बघा. मी पण या तालुक्यामध्ये मराठा समाजासाठी रक्त सांडलंय, जेलमध्ये गेलो ते पण बघा. आणि तुम्हाला एवढी खुमखुमी जर असाल तर राजारावताच्या दारात सभा घ्यायची. तुम्ही जर मराठा समाजासाठी प्रामाणिक उद्देशानं कुणाला मॅनेज न होता किंवा एकाला टार्गेट करून, एकाला म्हणजे ती फडणवीसांचं मी म्हणत नाही,
महायुती सरकारचं म्हणतोय, शिंदे साहेब मुख्यमंत्री आहेत, मराठ्याचे आहेत, फडणवीस साहेब ब्राह्मणाचे असतील असू द्या, अजितदादा पण मराठ्याचे आहेत. महायुतीच्या सरकारला पाडून महाविकास आघाडीचं सरकार आणायचं हे जर तुमच्या मनामध्ये असेल, हे जर पाप असेल, आणि जर तुम्ही खऱ्या अर्थानं मराठा समाजाच्या गरजवंत पोरांसाठी लढत असाल इमानदारीनं, ह्या प्रश्नाची जर उत्तर ह्या महाविकास आघाडीला तुम्ही एक झुकत माप दिले लोकसभेला, त्यांच्याकडनं लिहून घ्या. मला सांगा राजभाऊ राऊत, मी लिहून आणतो. हे देवेंद्र फडणवीस आणि आणखीन कोण, एकनाथ शिंदे कशी लिहून देत नाहीत मी बघतो, अजितदादा कशी लिहून देत नाहीत ती माझी जबाबदारी. आणि जर त्यांनी नाही लिहून दिलं, सगळे पत्रकार मराठा समाज बांधव तुम्ही आहेत, राजकीय संन्यास राजभाऊ राऊतचा आज जाहीर आपला राजकारणाचा संबंध नाही, जर नाही लिहून घेतलं तर या तिघांकडनं. पण तुम्ही ह्या तिघांकडनं लिहून आणायची जबाबदारी तुमची, ह्या तिघांकडनं आणायची जबाबदारी माझी. आणि जर ह्या तिघांनी नाही लिहून दिलं तर राऊत घरानं राजकारणापासून अलिप्त फक्त छत्रपती शिवराय प्रतिष्ठान काढू आणि या मराठा समाजाची प्रामाणिकपणानं भले 10-20 एकर जमीन राहिली तरी चालेल, अख्खी इस्टेट गेली तरी आम्ही मराठा समाजाची या ठिकाणी सेवा करू, त्यांचं पाय घेऊन पाणी पिऊ आणि सगळ्या छत्रपतीचा मावळा. तुम्ही ही प्रामाणिक भूमिका घ्या. तुम्हाला मी भोसले चौकातनं फुलं हातरतो, माझ्या घरी चहा पाण्याला पेड्याचा घास भरवतो. जरा घे दादा, हे फक्त लिहून आणा त्यांच्याकडनं. आणि मला सांगा राजभाऊ राऊत, मी हे काम केलंय, मी वाघ आहे मराठ्याचा, या वाघाने काम केलंय. तुम्ही दिलेला शब्द तुम्ही पाळा. तुमचा हातात कागद येतो, लगेच एकनाथ शिंदे साहेब, फडणवीस साहेब, अजितदादांकडे जातो, त्यांना सह्या मागतो. जर नाही सह्या दिल्या तर बार्शीत अशीच पत्रकार परिषद घेतो आणि राजेंद्र राऊत घराचा राजकीय संन्यास जाहीर करतो. दादा, हा माझा शब्द राहील. पण जर ह्या मराठ्याच्या छाव्याला, छत्रपतीच्या मावळ्याला डावचाचा प्रयत्न केला तर हे मराठ्यांसाठी आणि हिंदू स्वराज्यासाठी रक्त सांडणारं घराणं आहे. आणि खंडोजी खोपड्याच्या भूमिकेत जर येईल तर राजा राऊत म्हणतात मला काय परिणाम होईल, अख्खा महाराष्ट्र इतिहासामध्ये नोंद करणे. राजा राऊताची माझं डोकं फिरवू नका तुम्ही, एवढे हात जोडून विनंती करतो. आणि तमाम महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला नम्रपणे छत्रपतींच्या चरणी नतमस्तक होऊन बांधवांना मी सांगतो, मी जर ज्या दिवशी मराठ्यांबरोबर गद्दारी करन त्या दिवशी पांडे चौकामध्ये फाशी घेईल, अशा पद्धतीने जाहीर अभिवचन देतो. आणि जरांगे दादा, पुन्हा एकदा सांगतो, फक्त प्रामाणिक मराठा म्हणून माझ्या दारात यायचं. आणखीन पण पेळा भरवील. खंडोजी खोपड्याचा जर रोल केला तर मोठी शिक्षा सुद्धा व्हावं लागेल. ही राजा भाऊ राऊतचं चॅलेंज आहे. कोण मराठाचा माणूस बोलत नव्हता, पण आज ही पट्ट्या राजा राऊत छान मध्ये बोलतो. किती तुकडे व्हायचे आणि किती तुकडे करायला व्हायचे त्याचं भान मला पण राहणार नाही. आणि सभा उधळणं बिदळणं माझं काम नाही. इमानदारीनं या पांडे चौकात 50 लाख रुपये खर्च होऊन तुमची जरंगे दादा सभा जाहीर घेण्याची जबाबदारी ह्या राजा राऊताची असेल. आणि प्रत्येक घरातला पाया माणसासहित अख्खा मराठा समाज भगवंताच्या ग्राउंड किंवा पांडे चौकात आणून उभा करण्याची जबाबदारी राजाभाऊ राऊताची असेल. सभेची तारीख सांगा, त्या सभेमध्ये खडा सुद्धा पडणार नाही. हे ह्या पट्ट्याच्या छत्रपतीच्या छाव्याची मावळ्याची जबाबदारी असेल संरक्षण करायची. ह्याच्यातनंच ही उत्तर दादा, आणि इथनं पुढे तुम्ही उत्तर द्याच. मग माझी 10-20 हजाराची सभा तुम्ही आहे तर मी आहे, जमली जाणार. विचारायचं कुणाला आता काय व्यवस्थित झालं शेवटचं.